माझी विनंती आहे, मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबही त्यांच्याशी बोललेत की त्यांनी आता हे करू नये. अनेक नेते त्यांच्याशी बोललेत, त्यांनी गणपती ते करू, त्यांनी करू नये आमची भूमिका नाही आहे. याचा अर्थ आम्ही ही वेळ योग्य नाहीये. ही वेळ म्हणजे मुंबईमध्ये गणपती उत्सव हा जगातून लोक येतात, जगातून लोक येतात. आम्हाला मुंबई शहराला आमच्या उत्सवाला लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला उत्सव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने चालू झालेल्या उत्सवाला तुम्हाला गालबोट लावायचं आहे का? आणि मराठी म्हणून गालबोट लावायचं आहे का? याचं त्यांनी उत्तर द्यावं. मराठ्यांच्या घरातही आहेत की गणपती? आणि मराठ्यांच्या घरात गणपती आहेत. आज गणपती हा महाउत्सव झाला आहे, ज्याला उत्सवाचा दर्जा देखील दिला, पण तो आता उत्सवाच्या पलीकडे गेला. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की फॉरेनहून लोक येतात. नक्कीच फॉरेनहून लोक पाहायला येतात. तुम्ही सगळे हॉटेल्सचं बुकिंग बघा, गणपतीसाठी येणारी लोक आहेत, लालबागच्या राजाला येणारी लोक आहेत, सिद्धिविनायकाला येणारी लोक आहेत. मग तुम्ही कशासाठी हा करताय आणि कोणासाठी करताय? त्यामुळे माझी विनंती पुन्हा पुन्हा तीच आहे की दादांनी देखील या गोष्टीचा विचार करावा. 6 तारखेनंतर आंदोलन करावं. त्यांच्या आंदोलनात आम्ही आहोत. मध्यंतरीच्या काळात एकदा त्यांचं माझं फोनवरती देखील बोलणं झालं होतं. त्यांनी आम्हाला या विषयात त्यांना मदत करण्याची त्यांनी सांगितलं, माझ्याशी चर्चा केली, दरेकरांशी चर्चा केली. आम्हीही त्यांना म्हटलं की आम्ही बरोबर आहोत. परंतु अशा पद्धतीमध्ये सरकारला वेटीस धरून, सर्वसामान्य जनतेला वेटीस धरून, उत्सवाला वेटीस धरून करत असतील तर त्याला विरोध आज आहे, उद्या राहील आणि परवाही राहील.